ओके, तर व्हिडिओचे डेमो आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू. ओके, तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्याच्या नंतर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा. यामध्ये तुम्ही बघू शकता आपण इथं लेयर्स ॲड करून दिलेले आहे. सिम्पली काय करायचे, तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचा, त्याच्यानंतर मीडियावरती क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर इथे क्लिक करून ज्या फोल्डरमध्ये तुमचे मटेरियल आहे सिम्पली तो फोल्डर ओपन करायचा. तर मित्रांनो मटेरियलची लिंक तसेच बिटमॅप प्रोजेक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ऑल मटेरियलची लिंक. त्याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ 10.6च्या नंतर हा व्हिडिओ कट करायचा आहे. कट करण्यासाठी इथे क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचा, प्रेस करून घ्यायचा आणि या व्हिडिओला लेयरिक्सच्या खालतं घ्यायचा आणि त्याच्यानंतर ह्या लेयरिक्स तुम्हाला अनहाईड करायचे आहेत. इथे क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला अनहाईड करायचे आहेत. तुम्ही बघू शकता यामध्ये लेयरिक्स दिसून जातील तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला तारीख किंवा महिन्यामध्ये काही चेंज करायचे असेल तर सिम्पली इथं क्लिक करायच्या आणि त्याच्यानंतर इथं एडिट टेक्स्टवरती क्लिक करून तुम्हाला यामध्ये जे तारीख चेंज करायची आहे सिम्पली ती तारीख इथं ॲड करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं आणि त्याच्यानंतर इथं पण तसंच चेंज करायचं. यामध्ये पण तसंच चेंज करायचे आहे तुम्हाला. बघू शकता तुम्ही जे इथे आहे तेच तारीख तिकडे पण टाकायची आणि त्याच्यानंतर महिन्यामध्ये पण तुम्ही इथं चेंज करू शकता. इथून तुम्ही चेंज करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे यायचं आहे 10.6 सेकंदाच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचा, मीडियावरती आणि त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत. PNG वरती क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर इथं 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर या फोटोला तुम्हाला नेक्स्ट लेअरवरती घेऊन यायचं आहे. त्यानंतर इथं क्लिक करायचा. यामध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आणखी असेच प्रकारे तुम्हाला यामध्ये फोटो ॲड करायचे आहेत. यामध्ये सर्व बिटमॅपमध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत. प्लसवरती क्लिक करायचा, मीडियावरती आणि त्याच्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुमचे मटेरियल सिम्पली तिथून सर्व फोटो ॲड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरिया आणि त्याच्यानंतर इथं क्लिक करून या फोटोला तुम्हाला नेक्स्ट बिटमॅपवरती घेऊन यायचा याच्या सहाय्याने. अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो ॲड करायचे आहेत. बघू शकता मित्रांनो आपले सर्व फोटो ॲड झालेले आहेत आणि त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथं क्लिक करायचं 10.6 सेकंदावरती यायच्या आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचा, मीडियावरती आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे ब्लॅक PNG ॲड करायचे आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून बरोबर याला झूम इन करायचं आहे थोडं आणि त्याच्यानंतर आणखी प्लसवरती क्लिक करायचा, मीडियावरती आणि त्याच्यानंतर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे पण PNG तुम्हाला ॲड करायचे आहे. त्याच्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून याच्या सहाय्याने तुम्हाला बरोबर 3rd नंबरच्या सहाय्याने लहान करायचे आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आणखी इथं प्लसवरती क्लिक करायचा, मीडियावरती आणि त्याच्यानंतर हे पण PNG तुम्हाला ॲड करायचे आहे बाहीवाली. मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून बरोबर ॲडजस्टमेंट करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचे आहे आणि याच्यानंतर या तिन्ही PNGला तुम्हाला शेवटच्या बिटमॅपपर्यंत घेऊन जायचे आहे
आणि त्याच्यानंतर या तिन्ही PNGला तुम्हाला शेवटच्या बिटमार्क पर्यंत घेऊन यायचे आहे. त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही PNGला शेवटच्या बिटमार्क पर्यंत घेऊन यायच्या आणि त्याच्यानंतर बॅक यायचा आणि त्याच्यानंतर सेव्ह प्रोजेक्ट ओपन करायचा आणि त्याच्यानंतर सेव्ह प्रोजेक्ट मधील पहिला इफेक्ट कॉपी करायचा. इफेक्ट वरती क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर 3 डॉट वरती आणि त्याच्यानंतर कॉपी इफेक्ट आणि त्याच्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या सर्व फोटोला तुम्हाला हा इफेक्ट ऍड करायचा आहे. सर्व फोटोला तुम्हाला हा इफेक्ट ऍड करायचा आहे. PNG वरती क्लिक करायचा, इफेक्ट वरती आणि त्याच्यानंतर 3 डॉट वरती आणि त्याच्यानंतर पेस्ट इफेक्ट. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व फोटोला हाच इफेक्ट ऍड करायचा आहे. PNG वरती क्लिक करायचा, इफेक्ट वरती आणि त्याच्यानंतर 3 डॉट वरती आणि त्याच्यानंतर पेस्ट इफेक्ट. अशाच प्रकारे सर्व फोटोला तुम्हाला हा इफेक्ट ऍड करायचा आहे. ओके, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या सर्व फोटोला इफेक्ट ऍड करून झालेला आहे. सिम्पली बॅक यायचा, त्याच्यानंतर सेव्ह प्रोजेक्ट ओपन करायचा आणि त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट कॉपी करायचा. इफेक्ट वरती क्लिक करून आणि त्याच्यानंतर 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट वरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर बॅक यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणखी बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या भाई PNGला हा इफेक्ट ऍड करायचा आहे. इथे इफेक्ट वरती क्लिक करायचा, त्याच्यानंतर 3 डॉट वरती आणि त्याच्यानंतर पेस्ट इफेक्ट. तुम्ही बघू शकता इफेक्ट ऍड झालेला आहे. अशा प्रकारे व्हिडिओ सेव्ह तुमची एडिटिंग, टेक्स्टची एडिटिंग झालेली आहे. आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिम्पली इथं क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर एक्सपोर्ट बटन वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा.